नमस्कार मंडळी. तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण कितीही प्रयत्न केले तरी नवीन सवयी लागू शकत नाहीत? आज मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे. सवयी कायमस्वरूपी कशा बदलता येतील? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. दोन मित्र होते जे स्मोकिंग सोडायचा प्रयत्न करत होते. एक मित्र कोणाला तरी सिगरेट ऑफर करतो. पहिला मित्र म्हणतो, नको, मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ तो अजूनही स्वतःला स्मोकिंग करणारा, सिगरेट ओढणारा समजतो. दुसरा मित्राला जेव्हा तो विचारतो तेव्हा तो बोलतो, नाही, मी स्मोकिंग करत नाही. याचा अर्थ त्याने स्वतःची ओळख बदलली आहे. जेम्स क्लिअर ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचे लेखक सांगतात, परिणामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःची ओळख बदला. जर तुम्ही स्वतःला फिट व्यक्ती मानायला लागलात तर एक्सरसाइज, व्यायाम तुमच्या सवयीचा भाग होईल. खरं आहे ना? पण सवयी तयार होतात कशा? सवयींच्या 3 पातळ्यांवरती काम करूया. परिणाम पातळी 1, आउटकम. परिणाम म्हणजे मला वजन कमी करायचं आहे. परिणाम. दुसरं प्रक्रिया, प्रोसेस. मी रोज जिमला जाणार. प्रोसेस. तिसरा मुद्दा ओळख, आयडेंटिटी. मी एक फिट आणि निरोगी व्यक्ती होणार आहे. ही मी आयडेंटिटी बनवली स्वतःची. तुम्हाला काय वाटतं, सर्वात टिकाऊ सवय कोणती असेल? अर्थात जी तुमच्या ओळखीशी जोडलेली असेल. ब्रिटनची सायकलिंग टीम कधीच मोठ्या स्पर्धा जिंकत नव्हती. मग त्यांनी एक छोटीशी स्ट्रॅटेजी बनवली. 1% इम्प्रूव्हमेंट, 1% सुधारणा. त्यांनी चांगले हेल्मेट वापरले, झोप सुधारली, योग्य डाईट घेतले, सायकलची सीटं आरामदायी केली. अशा अनेक छोटे छोटे बदल केले. निकाल काय लागला? पुढच्या येणाऱ्या वर्षात त्यांनी अनेक टुर्नामेंट जिंकले. ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदकं मिळवली. लहान लहान सवयी मिळून मोठे बदल घडू शकतात हे त्यांना कळालं. कसं कराल आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स? स्टेप 1, तुम्हाला कोण व्हायचे हे ठरवा. तुम्हाला जर एक चांगलं वाचक व्हायचं असेल तर कमीत कमी अर्धा तास पुस्तक वाचायला सुरुवात करा. तुम्हाला जर एक फिट व्यक्ती व्हायचं असेल तर व्यायाम करायला सुरुवात करा. तुमच्या आयडेंटिटीच्या बेस्डवरती प्रोसेस करायला सुरुवात करा. आणि 3rd स्टेप, ते तुम्ही सातत्याने करा, जेणेकरून ती तुमची ओळख निर्माण होईल. ह्या साऱ्याचा निष्कर्ष असा आहे, तुमच्या यशाचं गुपित मोठ्या ध्येयांमध्ये नाही आहे, तर छोट्या छोट्या स्मॉल स्टेप्समध्ये आहेत. परिणामावर नव्हे तर स्वतःच्या ओळखीवर लक्ष केंद्रित करा. कमेंट करून सांगा, तुम्ही तुमची ओळख काय करणार आहात? व्हॉट विल बी युअर आयडेंटिटी फ्रॉम नाव? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच उपयोगी सवयींबद्दल चर्चा करायला. धन्यवाद.